मेशरनं चाललंय तिथं कुटायचं. मग काय करते या मेशरनं मॅश करतात का कुठतं मॅश कर. आता आईचं पुरीचं मिलन बघा बघा मिलन. अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई. आणि ते काही करतात चिखलात ना रोज. खेकडा वॉक पनिशमेंट आहेत ना. या गेटच्या आत गेलं की प्रांजलचा बाहेरचा संपर्क संपला. सकाळी साधना रडली पण काय होतं शेवटी माणसाचं मन म्हणतात ना की नाही सगळ्या गोष्टी व्हिडिओ समोर किंवा मोबाईल समोर नाही दाखवते, सोशल मीडियावर नाही दाखवते. कुठलाच जो पुरुष असतो तो नाही दाखवू शकत त्याचं दुःख किंवा काय. राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता चाललंय बघा पावभाजी बनवायचं. साधना आली हॉटेलवरून घरी. मेशरनं चाललंय तिथं कुटायचं. मग काय करते या मेशरनं मॅश करतात का कुठतं मॅश करतायत. हा मेशरनं मॅश करायचं चाललंय आणि मी बनवतोय पावभाजी. कारण लिकीची इच्छा आहे ना पावभाजी खाऊन जायचं. तिथं बनवली होती पण ती काही आवडली नाही. हो का चरायचं चाललंय या. एकीकडे आईस्क्रीम. बघा पसारा. आज काल सोडायची होती पण ती दवाखान्यात जायचं होतं तिला डोळ्याच्या दवाखान्यात. ते दाखवायचं होतं. ते दाखवून हॉस्पिटलमधून आलो आम्ही. आता ही पावभाजी झाली की निघायचं लगेच, थांबायचं नाही. कारण तिथं पोचायचंय. पोचल्यानंतर परत मला रिटर्न फिरायचंय 6 वाजेपर्यंत इथं यायचंय. तिला तिथं 2-2:30 वाजेपर्यंत तिला तिथं सोडायचं या. ते बाकीचे तिचे ऍक्टिव्हिटीज चालू असतात नाही का. शाळा बुडली निदान ऍक्टिव्हिटी बुडाय नको. आपली पावभाजी तयार झालेली आहे. ह्यांना पण वाढली पुरींना. हे बघू शकता. हो का. आता यांचं चाललंय गाईड ह्यांना समजून सांगायचं मम्मीचं आणि त्यांचं. आणि आपण काय करूयात आवरून घेऊयात. आपल्याला निघायचंय. आता आईचं पुरीचं मिलन बघा बघा मिलन. अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई तर आता निघालो आपण प्रांजलला सोडायला. दोघींची रडारडी झाली आहे का नाही. हा होय. कसं वाटतंय तुला आता. चांगलं वाटतंय. आता परत बॅक टू हॉस्टेल है ना. गाडी काय अजून आपली आलेली नाहीये. आपल्या गाडीचं काम झालंय का नाही अजून आपण काय फोन पण नाही केला. त्या दिवशी केलता तर ते बोलले की कलर काढायचा चाललाय. आता साधनाच्या मामाची गाडी आपण वापरतोय. आता आपण निघालोय बघा. साधना इथं पुढे. काय होतं 1-2 दिवस असं आलं की जायचं म्हणलं की डोळ्यात पाणी येतच आहे का ना प्रांजल. आता डायरेक्ट 1.5 महिन्यांनी चिल. आता ती गणपतीत आहेत वाटतं तिला सुट्ट्या. आता बघू. फोन नसतोय आमचा काय नसतो काय नाही काय नाही. अजिबात फोन वगैरे काहीच अलाउड नाही तिथं कसलाच. कुठे फोन अलाउड आहे. महिन्यातून 1 फोन करायला अलाउड आहे फक्त. ती पण किती मिनिटं. 5 मिनिटं. हे महिन्यातून 1 फोन फक्त अलाउड आहे. ते पण फक्त 5 मिनिटं. ह्याच्या व्यतिरिक्त फोन अलाउड नाही. मोबाईल होय ना. टायमर लावूनच फोन लावायचा होय. होय. कारण कसे बऱ्याच मुली असतात ना प्रत्येकाला नंबर असतो प्रत्येकाचा असं तसं. प्रत्येकाला फोन वगैरे करायचा असतात. त्याच्यामुळं टायमर लावणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी. मग त्यांचेही काही रूल आहेत. त्या रूलच्या पुढे आपल्यालाही जाता येत नाहीत नाही का. किंवा आपल्या म्हणण्याप्रमाणे ते कधी चालत नाही ते असा विषय. शेवटी ती सैनिक शाळा आहे किती काय केलं तरी.
नुसतं वातावरण होतंय पण पाऊस काय पडा ना. चांगलं वातावरण नाही, फक्त पाऊस नाही पडत आहे. सगळे काही हिरवं काढे, फक्त पाऊस नाही. होय ना. आता आपण बघत ज्या पेरंगुटच्या घाटामध्ये घाट उतरलं की आलो पेरंगुट मध्ये, तर आलो आपण. तर प्रांजलला सोडायचं आता. प्रांजलचं बोलणं कधी महिन्यानं होईल तवाच, आहे का ना प्रांजल? डायरेक्ट पण करमत ना प्रांजल इथं. हा, वेळ कसा निघून जातो कळत नाही ना. उलट घरी पोर होत असेल. नाही होय, घरी बरं वाटतंय का बरं? हा, तिकडे सारखं 5-5 मिनिटाला कशा ना कशाच्या तरी वेळ करतात. हा, कशा ना कशाच्या म्हणजे? जेवणाची बेल होती, नाश्त्याची बेल होती, प्रार्थनेची बेल होती, टीची बेल होती. हा, झोपायच टाइम गावत नसेल. हा, 2 तास असतात शाळेवरून आल्यावरती, पण त्याच्यात पण पुरी झोपून नाही देत. हा, कालवा करत असतात. नुसतं धिंगाणा घालतात ना. एक हॉस्टेल लाईफच वेगळी असते म्हणा. ते गरजेचं होतं, कारण लय टीव्ही बघत होते घरी. काय का नाही, स्कूल मधनं आले की टीव्ही चालू. हा, आता परवापासून आली तशी टीव्ही पासून हटलीस का? हा, होय. टीव्ही नाही, काय नाही, काय नाही. काय चूक केली की नुसता रगडा, आहे का नाही? स्क्वॉट काढ, कुठं काय कर, अजून काय तसलं कोलांटे काही करतात चिखलात ना. रोल, हा पोझिशन, हा रॉक जम्प्स, खेकडा वॉक, हा, परत पनिशमेंट आहेत ना. आणि खराब झाल्यावर कपडे आपल्या हातात धुवायचे. होय ना. आता आर्मी स्कूलचे काय नियम असतात ते म्हणजे नाही का, ते बाहेरच्या स्कूल पेक्षा बाहेर बरेच म्हणजे त्याच्यात डिफरन्स आहे ना हो. म्हणजे जेवढे पण रेसिडेन्शियल स्कूल आहेत म्हणजे बोर्डिंग म्हणा, त्याच्यात आणि आपल्या आर्मी स्कूलमध्ये फरकच आहे किती काय केलं तरी. तिथली जी शिस्त आहे ती शिस्त वेगळीच. पण बरी तो प्रांजल तो गाड्या निघायला लागल्या बघ. सगळी जण आता सोडवायला आलेले आहेत बघा. सोडून निघालेले आहेत. नाही का, आली 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 आली. या गेटच्या आत गेलं की प्रांजलचा बाहेरचा संपर्क संपला. प्रांजलचा संपला. इथून पुढं त्यांना अलाउडच नाही. हे राणी लक्ष्मीबाईच्या जे स्टॅच्यू आहे ना, इथून पुढे त्यांना अलाउड नाही. कुठनं? इथूनच पळवून नेतात आम्हाला परत. इथूनच ना. इथूनच फिरवून नेतात. होय ना. अलाउड नाही इथून पुढं. रोड सुद्धा बघायचा नाही, है ना ग. रोड सुद्धा बघायचा नाही आणि काहीच नाही. चाललंय बघा पॅरेंट्स सगळं बघणं बेगणं सोडणं बघा. चालत इकडं हॉस्टेल प्रांजलचं. जाऊ, बाय बाय. निघालो आम्ही. कसं तरी वाटत आहे का नाही. निघालो आम्ही घरी. आता प्रांजलला सोडलं. आता आम्हाला जायला बरं 1-2 तास लागतील तेच. कुठं?
सहावीत गेल्यावर ना, आता नाही आहे ना. इथलं आता सोडून झालं, आता तिचं उद्यापासून पेपर चालू आहेत. माझं म्हणा की. तुझा पण पेपर उद्यापासून चालू आहे. आणि उद्या अजून सुरू आहे, मला सुट्टी आहे. आता टीचरांनी आम्हाला सांगितले पीएम टप्पू. जेवढं दुःख मुलांना होतं त्याच्यापेक्षा जास्त दुःख पालकांना नाही होतं. नाही असं नाही, कारण यावेळेस छोट्या बहिणीला पण होतं का दुःख? कुठल्या छोट्या बहिणीला? हा? होय. आता पण काय सध्या गरज आहे, काळाची गरज आहे आर्मी स्कूलची. आणि त्याशिवाय शिस्त, डिसिप्लिन याच्या गोष्टी ह्या लागत नाही ते, नाही का? किंवा घरच्यांची किंमत काय असते काय नसते ह्या गोष्टी समजत नाहीत. त्याच्यामुळं आणि घरी असलं की सारखा मोबाईल टीव्ही, मोबाईल टीव्ही, मोबाईल टीव्ही, अभ्यासावर लक्ष नाही, काय नाही काय नाही. शेवटी त्यांच्या भल्यासाठीच आहे, नाही का? त्यांचं फ्युचर तेच डिसाईड करतील. अभ्यास केला तर त्यांचं फ्युचर डिसाईड होईल. प्रत्येकच मुली असं नाही म्हणू शकत की मी अभ्यास करत नाहीत, करतात. पण इथं त्या सेल्फ डिपेंडंट बनतील. सेल्फ डिपेंडंट बनणं गरजेचं आहे. आता वाजलेले आहेत 9. म्हणजे प्रांजलला आपण सोडून आलो इथं 4:30 पावणे 5 वाजता आलो. नाही 4:30 पावणे 5 नाही, घाटाच्या वरच होतो 4:30 वाजता. एक साधारणतः 5:15च्या दरम्यान मी सासवडला आलो. आणि आल्यानंतर ना डोकं इतकं सकाळपासून दुखतंय की भयानक. आणि मग काय केलं, आलो की थोडंसं वाईट पडलो 5, 5:30 वाजले. तिथनं पुढं मग साधनासोबत गप्पा वगैरे मारल्या थोड्या. साधना 6 वाजता गेली, मी पण गेलो 6 वाजता जिमला. जिमवरून आलो, जी लोळतोय ते व्हिडिओ वगैरे जे टाकले नव्हते ते अपलोड केल्या, कारण दिवसभर काय जमलं नाही आणि वायफाय शिवाय काय अपलोडच होत नाही व्हिडिओ. तर व्हिडिओ वगैरे अपलोड केल्या. आणि आता जस्ट कपडे लावले त्याला. साधनाचा फोन आला म्हणले होते सकाळी त्याला कपडे नाही ते तेवढं मशीनला लावा. ते मशीनला कपडे लावले. आता जवळपास 9:05 आसपास झालेले आहेत. शेजारी मेडिकल आहे, तिथून जाऊन गोळ्या घेऊन येणार आहे डोक्याच्या, मायग्रेनच्या. कारण काय होतंय, दर 2 आणि 3 दिवसाला डोकं दुखते, दर 2-3 दिवसाला डोकं दुखतंय, काय समजणाच. तर आता पहिले जाऊन गोळ्या घेतो, गोळ्या खातो. आणि परी गेली वरती मैत्रिणीकडं, ती पण येईल. ती यायच्या आधी आपलं घरी रिटर्न येतो. आणि साधनाचं हॉटेलवर तिला यायला 11, 11:15, 11:30 वाजतील साधारणतः. प्रांजलला सोडलं मी, तसं जे माझा मूड गेला, म्हणजे नाही का व्हिडिओज बनवूशी वाटाना. पण म्हणलं नाही, आपण जे टार्गेट घेतलेलं आहे डेली व्लॉग टाकायचाच काही झालं तरी, तो टाकायचा म्हणजे टाकायचाच असं ठरवलंय. म्हणून आता फार 9, 9:15 वाजता मी रेकॉर्डिंग करायला घेतलं, नाही का? कारण लय अपसेट झाल्यागत झालं, नाही का? कारण एक तर ती 1.5-2 महिन्यात आली होती आणि तिला आज सोडलं कसं तरी झालं फील, नाही का? सकाळी साधना रडली. पण काय होतं, शेवटी माणसाचं मन म्हणतात ना एक, की नाही सगळ्या गोष्टी व्हिडिओ समोर किंवा मोबाईल समोर नाही दाखवतात, सोशल मीडियावर नाही दाखवतात. म्हणजे कुठलाच जो पुरुष असतो तो नाही दाखवू शकत त्याचं दुःख किंवा काय. तर म्हणजे ते मूडच गेला माझा बनवायचा. त्यामुळे मी काय मगाशी आल्यावरती मी व्हिडिओ पण नाही बनवली आणि काहीच नाही. मित्रांनो, आत्ता जस्ट आपण घरी आलो, गोळी वगैरे तिकडंच खाल्ली. आणि विषय असा आहे, सांगावं का नाही हे समजत नाही व्हिडिओमध्ये. पण तुम्हाला एक लय मोठं हे भेटेल, नाही का? एक काय म्हणतात, एक अपडेट किंवा एक जो काय मी निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दल एक लवकरच तुम्हाला सांगेल मी. फक्त ती गोष्ट झाली पाहिजे. आणि ती गोष्ट का करतोय का नाही त्याच्या मागचं पण गणित तुम्हाला मी नंतर सांगेल. कारण नंतर सांगेल आहे एक गोष्ट आहे ती आत्ता लगेच काय तुम्हाला सांगत नाही, लवकरच तुम्हाला समजेल नक्की काय विषय चाललाय. कारण आता ते म्हणतात ना, नाकाच्या वर पाणी गेलेलं आहे ऑलरेडी. तर त्याच्यामुळं जर काही गोष्टी आहेत ज्या लगेच नाही रिव्हील करू शकत, पण कळेल तुम्हाला, हळूहळू कळेल, त्या रिव्हील होतीलच. घरी आली बघा आपली
आला अभ्यास केला का पेपर आहे उद्या मॅडम काय अभ्यास केलाय प्रश्नपत्रिका माझ्याकडे आहे तुझी मॅडमनं पाठवलेली सराव उद्या त्यातलं येणार आहे त्यामुळे आता तर आता ती करत बसायची आता तुम्ही ठीक आहे तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत राम राम